Welcome dear students in Shekhar Foodcase Active School YouTube channel and PDSC program. I am Shekhar sir. Today we are going to learn some words and some sentences related to shopping. So let's start. We need to know some words about shopping to communicate well with shopkeepers. Let's learn these words in sentences. आज आपण मार्केटमध्ये उपयुक्त अशी काही शब्द आणि काही वाक्य शिकणार आहोत. हाऊ मच हे एक सोपं वाक्य आहे. हाऊ मच हा शब्द आपण यापूर्वी अनकाउंटेबल नाउनसाठी वापरलेला असेल, परंतु एखाद्या वस्तूची किंमत विचारण्यासाठी आपण हाऊ मच यानं सुरुवात करू शकतो. किती सोपं आहे ना. व्हेरी इझी अँड सिंपल वर्ड. हाऊ मच आर द टी शर्ट्स. हाऊ मच इज द पॅन्ट. देर आर टॅग्स. TAG टॅग. टॅग म्हणजे वस्तूंची किंमत दर्शवणारा कागद. या ठिकाणी टी शर्ट्स ₹500, पॅन्ट्स ₹900. हाऊ मच इतक्या सोप्या वाक्यानं आपण किंमत विचारू शकतो. हाऊ मच. ओके. चीप अँड एक्सपेन्सिव्ह हे दोन शब्दही आपल्याला मार्केटमध्ये उपयुक्त आहेत. कसे? चीप म्हणजे स्वस्त आणि एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडे. आपण इथे कम्पेअर करूया. टी शर्ट इज चीपर दॅन पॅन्ट्स अँड पॅन्ट्स इज एक्सपेन्सिव्ह दॅन टी शर्ट्स. पॅन्ट ही थोडीशी महाग आहे, तिची किंमत 900 आहे आणि टी शर्ट हे ₹500 आहे, तर ती आपल्यासाठी चीप आहे किंवा पॅन्टच्या तुलनेमध्ये चीप आहे. ओके. चीप परवडणारे, स्वस्त. एक्सपेन्सिव्ह थोडेसे तुलनेने महाग असणारे. क्लॉथिंग साईज. आता क्लॉथ म्हणजे जे कपडे असतात त्यांच्यावर पॅन्ट असेल, शर्ट असेल किंवा दुसरे कपडे असतील त्याच्यावर साईजच्या संदर्भात 4 प्रकारे लिहिलेलं असतं. L, M, S आणि XL. L फॉर large size clothes used on clothing labels to show that a piece of clothing is large. M for something between small and large in size, especially a piece of clothing. M हे middle म्हणजे small आणि largeच्या मधला. S for small used on small clothes labels and XL is extra large. Browsing. I'm just browsing. What is mean browsing? Look at things in a fairly casual way in the hope that you might find something you like. बऱ्याचदा आपण मित्रांसोबत वगैरे जातो, मित्राची खरेदी असते आणि मग आपणही सहज एक फेरफटका मारतो, तर याला म्हणायचं ब्राउझिंग. म्हणजे मूळ उद्देश काही खरेदी करावा असा नसतो, परंतु एखादी वस्तू पसंत पडलीच तर आपण ती घेतो. अशा वेळी काय म्हणायचं? ब्राउझिंग. आय एम जस्ट ब्राउझिंग. ऑन सेल. एखादी वस्तू आपल्याला पसंत पडली तर आपण विचारू शकतो इज धिस ऑन सेल. या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे? लेट्स अंडरस्टँड. ऑन सेल मीन्स दॅट अन ॲटम विच इज फॉर सेल इज अवेलेबल फॉर लेस मनी दॅन द युज्युअल प्राईज. नेहमीपेक्षा कमी किमतीनं, डिस्काउंटनं जर एखादी वस्तू उपलब्ध असेल तर त्याला म्हणायचं सेल. ऑन सेल. बट रिमेंबर फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ ए टाईम. हे लक्षात घ्या की त्यासाठी विशिष्ट कालावधी त्यांनी दुकानदाराने जाहीर केलेला असतो. सेल हा विशिष्ट कालावधीसाठी असतो. बार्गेनिंग. इंडियन्स लव इट. बार्गेनिंग हा मार्केटिंगशी संबंधित शब्द आहे आणि तुम्हा सर्वांना हा खूप माहिती असणारा शब्द आहे. बार्गेनिंग म्हणजे आपल्या मराठीमध्ये त्याला घासाघीस करणं, कमी भावासाठी मागणं असं. बार्गेनिंग इज अ टाईप ऑफ निगोशिएशन इन विच द बायर अँड सेलर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस डिबेट द प्राईस अँड एक्झॅक्ट नेचर ऑफ अ ट्रान्झॅक्शन. बऱ्याचदा म्हणजे वस्तू कशी मिळणार, परत घेणार का, रंग जाणार का, याच्या संदर्भातली बार्गेनिंग आणि किमतीसाठी केलेली बार्गेनिंग ही म्हणजे घासाघीस असते. इंडियन लोकांना ती खूप आवडते. ओके. इथे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे थोडंसं तुम्हाला म्हणजे बार्गेनिंग संदर्भातलं.
How much is the watch? Rupees 5,000. Too expensive. What about rupees 3,000? Final rupees 4,000. Okay, I'll take it. तर I'll take it म्हणजे मी ती घेत आहे, मला पसंत पडलेली आहे. म्हणजे 5,000ची वस्तू आपण 4,000त बार्गेनिंगनं घेतलेली आहे, घासाघीस करून. इथे आणखी एक छोटंसं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. I want to buy this, but rupees 40 is too expensive. It is a high quality item. It looks a little bit dirty. It is just dirty from being on the shelf. शेल्फवर सतत ठेवल्यामुळं ते थोडंसं घाण वाटते, पण खूप चांगल्या क्वालिटीचा कपडा आहे. If no one has bought it, it can't be so valuable. बघा, इंडियन म्हणजे कसे असतात ग्राहक, म्हणतात की धूळ जास्त दिसते याचा अर्थ कोणीच घेतलेलं नाही आहे, म्हणजे मग ते किमती पण नाही, म्हणजे काही चांगलं नाही आहे ते, तुम्ही मला स्वस्तात द्या. इट इज माय लास्ट वन बिकॉज आय ऑलमोस्ट sold it. I will buy it if you cut the price in half. That is too cheap. I'll make no money. This product is cheap quality. I'll lose money. I'll give it to you for rupees 35. Make it rupees 30 and you have got a deal. All right, rupees 30 sounds fine. अशा रीतीनं बार्गेनिंग करून 40 रुपयाची वस्तू त्या महिलेनं 30 रुपयात घेतलेली आहे. बार्गेनिंग करा, परंतु व्यवस्थित पद्धतीनं. ओके, सो बाय बाय, सी यू सून.